नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं केवळ लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीवरच बदल केलेला नाही आहे, तर आता ती थेट शिक्षण धोरण ठरवतानाही एक महत्त्वाची बाजू बनू लागली आहे. असाच बदल आता चीनमध्ये घडतोय, परंतु तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील विद्यापीठं त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये मोठे बदल करत आहेत. कालबाह्य मानले जाणारा अभ्यासक्रम बंद करून त्यांच्या जागी नवीन तंत्रज्ञानावरती लक्ष केंद्रित करणारे अभ्यासक्रम सध्या सुरू केले जात आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार चीनी विद्यापीठं त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची मोठी फेररचना करत आहेत. यामध्ये कालबाह्य झालेले कार्यक्रम बंद करून नवीन तंत्रज्ञानावरती आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि प्रगत उत्पादन यांच्यासारख्या भविष्यामध्ये उद्योगांमध्ये शर्यतीत राहतील अशा उच्च शिक्षणाची सांगड घालण्याच्या व्यापक रणनीतीचा हा एक भाग आहे. चीनमधील पदवीधरांसाठी असलेल्या नोकऱ्यांच्या बाजारपेठेवरती मोठा दबाव आहे. पूर्वीपेक्षा अधिक विद्यार्थी पदवीधर होत आहेत, परंतु अनेकांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकऱ्या शोधण्यास अडचणी येत आहेत. तरुणांमधील बेरोजगारीचं प्रमाण हे जास्त आहे. 16% अधिक तरुण बेरोजगार आहेत, तर दुसरीकडे नोकरी देणाऱ्या कंपन्यांना लागणाऱ्या कौशल्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगानं बदल घडवून आणतोय. या सगळ्याचा परिणाम म्हणून विद्यापीठं आता अशा विषयांपासून दूर जात आहेत जे अतिप्रमाणामध्ये शिकवले जात आहेत किंवा जे बदलत्या अर्थव्यवस्थेसाठी कमी उपयोगी आहेत. हे प्रामुख्यानं कला, मानवतावाद, परदेशी भाषा आणि व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रांतील अभ्यासक्रमांमध्ये करण्यात आले आहेत. शिक्षण संस्था चीनच्या औद्योगिक उद्दिष्टांना थेट समर्थन देणारे नवीन अभ्यासक्रम सुरू करत आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे एम्बेडेड इंटेलिजन्स. हे एक असं क्षेत्र आहे जिथे AIला रोबोटिक्स सारख्या भौतिक मशीन्सशी जोडलं जातं. प्रगत AI तंत्रज्ञान खऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये सामावून घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनुसार किमान 9 विद्यापीठांनी या क्षेत्रामध्ये नवीन मुख्य अभ्यासक्रम सुरू केले आहेत. चीन आपल्या उच्च शिक्षण अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या अहवालामध्ये शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2021 ते 25 या दरम्यान चीनी विद्यापीठांनी सुमारे 12,200 पदवीपूर्ण अभ्यासक्रम रद्द आणि स्थगित केलेत, तर 10,200 नवीन अभ्यासक्रम सुरू केलेत. एकूणच या कालावधीमध्ये विद्यापीठांच्या 30% अधिक अभ्यासक्रमांमध्ये काही ना काही मोठे बदल हे करण्यात आलेत, जे आजच्या ज्या काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्याशी सुसंगत आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं चीन हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवण्याकडे फार मोठा भर देतोय, परंतु भारतामध्ये आपल्याला तसं होताना दिसत नाही आहे. म्हणजेच आपल्याला देखील बदलण्याची गरज आहे. जसं जग बदलत आहे त्याप्रमाणे. यावर आपले मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.